सुस्वागतम. संगीता भलसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. प्रथम घटक चाचणी परीक्षा आमच्या कॉलेजमध्ये झालेली आहे. ती प्रश्नपत्रिका आहे, त्याची उत्तरं आपण पाहणार आहोत. विषय आहे अर्थशास्त्र, इयत्ता 11वीची आणि 25 गुणांची ही प्रश्नपत्रिका आहे. प्रथम घटक चाचणी परीक्षा उत्तरासह ही प्रश्नपत्रिका आपण पाहूया. उत्तरं कशी लिहायची ते तुमच्या लक्षात येईल. क्रमांक पहिला आहे, योग्य पर्याय निवडा. प्रश्न आहे आणि त्याला 5 गुण आहेत, म्हणजे 5 पर्याय निवडायचे आहेत. क्रमांक 1, संपत्तीच्या बाबतीत खालील विधाने लागू होतात. संपत्ती म्हणजे अशी कोणतीही वस्तू जिला बाजारमूल्य आहे आणि तिची देवाणघेवाण करते. संपत्तीत मनुष्यबाह्यता आहे. संपत्तीत उपयोगिता नसते. संपत्तीत दुर्मिळता आणि विनिमयता आहे. आता संपत्तीच्या बाबतीत कोणती विधानं लागू होतात? तर विधान लागू होतं आहे, होत आहे, पण मात्र विधान लागू होत नाही, होत आहे. म्हणून अचूक पर्याय आहे, उत्तर बरोबर आहे आणि म्हणजे उत्तर आहे पर्याय क्रमांक जो आहे तो आहे पहिला. आणि हा योग्य पर्याय आहे. पुढचं पाहूया आपण. क्रमांक 2, पैशाच्या उत्क्रांतीनुसार क्रम लावायचा आहे. 1 गुणांच्यासाठी आहे धातू पैसा, पशु पैसा, धातूची नाणी आणि वस्तू पैसा. याचा योग्य क्रम, त्याचा पर्याय आहे क. तिसरं विधान आहे, लिओनेल रॉबिन्स यांच्या व्याख्येत पुढील मुद्द्यांचा विचार केला आहे. अमर्याद गरजा, मर्यादित साधने, गरजांना अग्रक्रम नसतो आणि साधनांचे पर्यायी उपयोग. हा चूक आहे, म्हणजे तो तिथे लागू होत नाही. म्हणून अचूक उत्तर आहे आणि क्रमांक 4, ही पैशाची अनुषंगिक कार्ये आहेत. विनिमयाचे माध्यम, राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन, पतपैशाचा आधार, स्थूल आर्थिक चलांचे मापन. आता याच्यामध्ये जे आहे हे लागू होत नाही. अनुषंगिक कार्य नाही, ते प्राथमिक कार्य आहे. म्हणून अचूक पर्याय आहे दुसरा पर्याय अचूक आहे. आता आपण पाहूया 5वं विधान 1 गुणाच्यासाठी. ॲडम स्मिथ यांच्या बाबतीत कोणते विधान किंवा कोणते विधानं लागू होत नाही ते लक्षात घ्या. होतात नाही, होत नाहीत म्हटलंय. ॲडम स्मिथ यांना सनातनवादी अर्थशास्त्रज्ञ म्हणतात. ॲडम स्मिथ यांनी राष्ट्राची संपत्ती ग्रंथ लिहिला. अर्थशास्त्र हे संपत्तीचे शास्त्र आहे. आणि अर्थशास्त्र हे सामान्य माणसाचा अभ्यास करते. हे लागू होत नाही, म्हणून अचूक उत्तर आहे आणि क. प्रश्न आहे तो आहे, खालील उदाहरणांच्या आधारे संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा. कोणत्याही 3 लिहायच्या. 6 दिलेल्या आहेत. 1, 2, 3, 4, 5 आणि 6. त्याला 6 गुण आहेत. पहिली संकल्पना आहे, करुणाची आई तिच्या पगारातून दरमहा 1000 रुपये वाचवते. 2 नंबर आहे, चारूने तिच्या लहान भावासाठी डेबिट कार्ड वापरून शर्ट खरेदी केला. 3, रमेशच्या कुटुंबाच्या वार्षिक उत्पन्नाचा अभ्यास. 4, वसंत शेठ त्याच्या दुकानातील कोळसा शेतकऱ्यांना त्याच्या धान्याच्या बदल्यात देतो. 5, वडिलांनी मला दुचाकी घेऊन दिली, त्यामुळे माझे रोजच्या प्रवासाची गरज भागते. 6, बबनराव त्यांचे पैसे राष्ट्रीयकृत बँकेत ठेवतात. आता या संकल्पना ओळखायची आणि ती स्पष्ट पण करायची. 3च लिहायच्या, म्हणजे 2 गुणांच्यासाठी 1 संकल्पना आहे. आपण उत्तरासह पाहूया संकल्पना कशी लिहायची. 1, करुणाची आई तिच्या पगारातून दरमहा 1000 रुपये वाचवते. उदाहरणातील संकल्पना आहे वैयक्तिक बचत. एवढं लिहिलं की 1 गुण मिळेल आणि संकल्पनेचं स्पष्टीकरण केलं की 2रा गुण मिळेल. स्पष्टीकरण पाहूया. भविष्यातील गरजा पूर्ण करण्यासाठी सध्याच्या उपभोगाचा त्याग करून शिल्लक ठेवण्यात येणारा सध्याच्या वैयक्तिक उत्पन्नाचा भाग म्हणजे वैयक्तिक बचत होय. एवढं लिहिलं तर 2 गुण मिळतील. पुढची संकल्पना आहे 2, चारूने तिच्या लहान भावासाठी डेबिट कार्ड वापरून शर्ट खरेदी केला. संकल्पना आहे प्लास्टिक पैसा. त्याचं स्पष्टीकरण पाहूया आपण. आधुनिक काळात व्यवहारासाठी वापरण्यात येणारे डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड म्हणजे प्लास्टिक पैसा होय. तो तिने वापरून शर्ट खरेदी केला. पुढची संकल्पना आहे 3, रमेशच्या कुटुंबाचा वार्षिक उत्पन्नाचा अभ्यास. उदाहरणातील संकल्पना आहे वैयक्तिक आर्थिक चल आणि संकल्पनेचं स्पष्टीकरण करूया. जे आर्थिक चल विशिष्ट व्यक्ती, विशिष्ट कुटुंब, विशिष्ट उद्योग संस्था
इत्यादींशी संबंधित असते अशा आर्थिक चलास वैयक्तिक आर्थिक चल म्हणतात. वैयक्तिक आर्थिक चलांचा सूक्ष्म अर्थशास्त्रात अभ्यास केला जातो. पुढचं विधान आहे क्रमांक 4. वसंत शेठ त्याच्या दुकानातील कोळसा शेतकऱ्यांना त्यांच्या धान्याच्या मोबदल्यात देतो. संकल्पना आहे इथे वस्तू विनिमय. स्पष्टीकरण लिहायचं आहे. या विनिमय पद्धतीत वस्तूंचा व सेवांचा विनिमय वस्तूंच्या व सेवांच्या बदल्यात होत असे. ती विनिमय पद्धत म्हणजे वस्तू विनिमय पद्धत होय. पुढची संकल्पना आहे 5. वडिलांनी मला दुचाकी गाडी विकत घेऊन दिली, त्यामुळे माझी रोजच्या प्रवासाची गरज भागते. इथे संकल्पना आहे वैयक्तिक गरज आणि त्याचं स्पष्टीकरण लिहायचं आहे. जी गरज वैयक्तिक पातळीवर पूर्ण केली जाते त्या गरजेला वैयक्तिक गरज असे म्हणतात. पुढचं विधान आहे 6. बबनराव त्यांचे पैसे राष्ट्रीयकृत बँकेत ठेवतात. उदाहरणामध्ये संकल्पना आहे प्राथमिक ठेव आणि संकल्पनेचं स्पष्टीकरण आहे लोकांनी बचत करून बँकेत ठेवलेले पैसे म्हणजे प्राथमिक ठेव होय. प्रश्न क्रमांक 2 आहे. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. कोणतेही 2 सोडवायचे. 3 दिलेले आहेत आणि 8 गुण आहेत म्हणजे 4 गुणांच्यासाठी 1 प्रश्न. 1 गरजांची वैशिष्ट्ये स्पष्ट करा, वस्तू विनिमयातील अडचणी स्पष्ट करा आणि 3 संपत्तीची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. यापैकी कोणतेही 2 सोडवायचे पण इथे उत्तर आपण 3 घेऊ, तिघांची पण घेऊ. 1 गरजांची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. 1 अमर्याद गरजा. गरजा या पुन्हा पुन्हा निर्माण होत असून त्या कधीही न संपणाऱ्या असतात. एक गरज पूर्ण करेपर्यंत दुसरी गरज निर्माण होते. गरजा सातत्याने निर्माण होतात. दुसरं वैशिष्ट्य गरजा या पुनरुद्भवी असतात. काही गरजा पुन्हा पुन्हा निर्माण होतात तर काही गरजा प्रसंगानुरूप निर्माण होतात. 3 गरजा वयानुसार बदलतात. वेगवेगळ्या गरजा व त्यांचे समाधान वयोपरत्वे बदलत असते. पुढचं वैशिष्ट्य आहे क्रमांक 4. गरजा लिंगभेदानुसार बदलतात. स्त्री पुरुषांच्या गरजा आवश्यकतेनुसार बदलतात. 5 गरजा पसंती क्रमानुसार बदलतात. प्रत्येक व्यक्ती आपापल्या सवयी, आवडीनिवडी आणि पसंतीनुसार गरजांची निवड करतो. 6 गरजा हवामानानुसार बदलतात. गरजा या वेगवेगळ्या हवामानानुसार, ऋतुमानानुसार बदलत असतात. 7 गरजा संस्कृतीनुसार बदलतात. गरजा या संस्कृतीनुसार बदलत असतात. गरजांच्या निवडीवर संस्कृतीचा प्रभाव पडतो, विशेषतः आहार, वेशभूषा इत्यादी. प्रश्न दुसरा. वस्तू विनिमयातील अडचणी स्पष्ट करा. 1 गरजांच्या दुहेरी संयोगाचा अभाव. वस्तू विनिमय व्यवस्थेची मुख्य मर्यादा म्हणजे गरजांच्या दुहेरी संयोगाचा अभाव होय. उदाहरणार्थ अ व्यक्तीकडे कापड आहे, त्या बदल्यात त्याला तांदूळ हवा आहे. ब व्यक्तीकडे तांदूळ आहे पण त्याला अ व्यक्तीकडून कापड नको आहे. यामध्ये दुहेरी संयोगाचा अभाव असल्याने वस्तू विनिमय शक्य नाही. दुसरी अडचण पाहूया. मूल्यांच्या सामायिक मापदंडाचा अभाव. वस्तू विनिमय पद्धतीत वस्तूचे मूल्य मोजण्यासाठी प्रमाणित मापकाचा अभाव होता. उदाहरणार्थ 2 लिटर दुधाची तुलना 2 किलो तांदळाबरोबर करता येत नाही. 3 वस्तूंचा साठा करण्यातील अडचण. भविष्याच्या उपभोगासाठी वस्तू साठवणे गरजेचे असते, परंतु नाशवंत वस्तूंचा साठा करणे अवघड होते. उदाहरणार्थ दूध, अंडी, मासे इत्यादी, भाजीपाला इत्यादी. तसेच जागेच्या अभावामुळे अवजड वस्तू साठवणे कठीण होते. क्रमांक 4 वस्तूच्या विभाज्यतेची अडचण. प्राणी, घर इत्यादींचे छोट्या भागात विभाजन करणे गैरसोयीचे होते. त्यामुळे एका वस्तूचा दुसऱ्या वस्तूशी विनिमय करणे अवघड होते. उदाहरणार्थ अ या व्यक्तीकडे गव्हाचे पोते आहे, त्याला विनिमयात शेळी हवी आहे. ब या व्यक्तीकडे शेळी आहे, त्याला गव्हाचे अर्धेच पोते हवे आहे. अशा वेळेस गव्हाचे अर्धे पोते असे विभाजन करणे शक्य आहे, परंतु जिवंत शेळीचे विभाजन करणे शक्य नाही. विभाज्यतेची अडचण निर्माण झाल्यामुळे विनिमय होऊ शकत नाही. 5वी अडचण आहे विलंबित देणी देण्यातील अडचण. विलंबित देणी म्हणजे भविष्यातील देणी व कर्जाची परतफेड होय, परंतु वस्तू विनिमयात वस्तुरूपाने कर्ज परत करणे हे अवघड होते.
उदाहरणार्थ, भविष्यात नाशवंत वस्तूंची त्याच स्वरूपात परतफेड करणे अवघड होते. तिसरा प्रश्न, संपत्तीची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. संपत्तीची वैशिष्ट्ये पाहूया. 1. उपयोगिता. वस्तूंमध्ये मानवाची गरज पूर्ण करण्याची क्षमता असली पाहिजे. उदाहरणार्थ फर्निचर, फ्रीज, टीव्ही इत्यादी. 2. दुर्मिळता. मागणीच्या तुलनेत वस्तूंचा पुरवठा दुर्मिळ असेल तरच त्याचा समावेश संपत्तीमध्ये होतो. उदाहरणार्थ सर्व आर्थिक वस्तू, ज्या वस्तूंसाठी किंमत मोजली जाते. 3. विनिमयता. वस्तूंचा विनिमय एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी करता आला पाहिजे. ज्या वस्तू मूर्त असतात त्यांचेच हस्तांतरण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी होते. उदाहरणार्थ वाहने, दागदागिने इत्यादी. 4. मनुष्यबाह्यता. वस्तू ही केवळ मानवी शरीरबाह्य असेल तरच ती हस्तांतरित केली जाऊ शकते. हे त्याच्या बाह्य आणि वैयक्तिक गुणधर्मानुसार झाले पाहिजे. उदाहरणार्थ पिशवी, खुर्ची इत्यादी. प्रश्न क्रमांक आहे, तिसरा प्रश्न आहे. क्रमांक 3चा प्रश्न पाहूया आपण. प्रश्न तिसरा, त्याला 6 गुण आहेत आणि सविस्तर उत्तरे लिहायची आहेत. कोणताही एकच प्रश्न सोडवायचा आहे. 1. स्थूल अर्थशास्त्राच्या मूलभूत संकल्पना स्पष्ट करा. 2. पैशाचे प्रकार स्पष्ट करा. 2 पैकी एकच प्रश्न सोडवायचा आहे. आपण पाहूया. सविस्तर उत्तर लिहायचं दीर्घोत्तरी प्रश्न आहे. 1. स्थूल अर्थशास्त्राच्या संकल्पना स्पष्ट करा. त्यातली पहिली संकल्पना आहे राष्ट्रीय उत्पन्न. राष्ट्रीय उत्पन्न हे देशाच्या आर्थिक व्यवहारांशी संबंधित असते. त्याला देशाचे एकूण उत्पन्न असेही म्हणतात. एका आर्थिक वर्षात अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादित झालेल्या अंतिम वस्तू व सेवांची बाजारभावानुसार केलेली गणना म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय. दुसरी संकल्पना पाहूया यातील. बचत. उत्पन्नाचा असा भाग जो भविष्यातल्या गरजा पूर्ण करण्यासाठी सध्याच्या उपभोगाचा त्याग करून शिल्लक राहतो त्यास बचत म्हणतात. तसेच बचत म्हणजे उत्पन्नाचा असा भाग जो चालू उपभोगावर खर्च केला जात नाही. 3. गुंतवणूक. बचतीतून भांडवलाची निर्मिती होते आणि भांडवलाचा वापर उत्पादन प्रक्रियेसाठी करणे म्हणजे गुंतवणूक होय. उदाहरणार्थ यंत्रसामग्री, उपकरणे इत्यादी. 4. व्यापार चक्र. अर्थव्यवस्थेत घडून येणाऱ्या आर्थिक चढ उतारामुळे जे व्यापारात बदल घडून येतात त्यांना व्यापार चक्रे असे म्हणतात. ते प्रामुख्याने आर्थिक क्रियांमधील चढ उतारांमुळे निर्माण होतात. पुढची संकल्पना आहे यातली आर्थिक वृद्धी. 5वी संकल्पना. आर्थिक वृद्धी या संकल्पनेला संख्यात्मक दृष्टिकोन आहे. सोप्या शब्दात सांगायचे तर आर्थिक वृद्धी म्हणजे दीर्घकाळात देशाच्या वास्तव उत्पन्नात झालेली संख्यात्मक वाढ होय. 6. आर्थिक विकास. आर्थिक विकास ही व्यापक संकल्पना असून यात एक गुणात्मक दृष्टिकोन आहे. आर्थिक विकास म्हणजे आर्थिक वृद्धीसोबत मानवाच्या कल्याणासाठी आवश्यक असणाऱ्या घटकांमध्ये गुणात्मक बदल घडवून आणणे होय. उदाहरणार्थ शिक्षण, आरोग्य इत्यादी. प्रश्न दुसरा. पैशाचे प्रकार स्पष्ट करा. 1. पशुपैसा. इतिहासपूर्व काळात देवाणघेवाणीचे माध्यम म्हणून पशुपैसा वापरला जात होता. उदाहरणार्थ गायी, शेळ्या, मेंढ्या इत्यादी. परंतु विभाजनाच्या अडचणीमुळे वस्तुपैसा अस्तित्वात आला. 2. वस्तुपैसा. जुन्या काळात ज्या वस्तुपैसा देवाणघेवाणीचे माध्यम म्हणून वापरल्या जात होत्या त्या हवामानाची स्थिती व संस्कृती यावर अवलंबून होत्या. उदाहरणार्थ प्राण्यांची कातडी, धान्य, शिंपले, पिसे, हस्तिदंत, मीठ, दगड व दुर्मिळ वस्तू हे विनिमयाचे माध्यम म्हणून वापरले जात होते. परंतु वस्तूंचा साठा करण्याच्या अडचणीमुळे धातू पैसा अस्तित्वात आला. 3. धातू पैसा. धातू पैसा तयार करताना सोने, चांदी, तांबे, ॲल्युमिनियम, निकेल इत्यादी धातूंचा वापर केला जात होता. परंतु मौल्यवान धातू व धातूंच्या तुकड्यातील समानतेच्या अभावामुळे धातूंच्या नाण्यांचा शोध लागला. 4. धातूंची नाणी. पूर्वीच्या काळी विविध राज्यांचे राजे त्यांची मुद्रा असलेली नाणी बनवत असत.
काळपरत्वे शासकीय धोरणानुसार मौद्रिक नाण्यांमध्ये एकवाक्यता व कायदेशीर स्थिरता आणण्याच्या उद्देशाने प्रणाली निश्चित केली गेली. नाण्यांचे वर्गीकरण खालीलप्रमाणे. प्रमाणित किंवा प्रधान नाणी. प्रमाणित नाणी म्हणजे ज्यांचे दर्शनी मूल्य व आंतरिक मूल्य सारखे असते. अधिकृत यंत्रणेद्वारे दर्शनी मूल्याचे विनिमय मूल्य निश्चित केले जाते. ही नाणी सोने, चांदी इत्यादी धातूंपासून बनवलेली असतात. ब्रिटिश कालखंडात काही दिवस प्रमाणित नाणी वापरली जात होती. लाक्षणिक किंवा गौण नाणी किंवा लाक्षणिक नाणी. लाक्षणिक नाणी म्हणजे ज्यांचे दर्शनी मूल्य हे आंतरिक मूल्यापेक्षा जास्त असते. ही नाणी ॲल्युमिनियम, निकेल यासारख्या कमी दर्जाच्या धातूपासून बनवलेली असतात. भारताच्या चलनातील सर्व नाणी लाक्षणिक किंवा गौण नाणी आहेत. गौण नाणी ही कमी मूल्याची असल्याने तुलनेने कमी रकमेच्या व्यवहारांमध्ये वापरली जातात. गौण नाण्यांच्या वहनीयतेच्या अडचणीमुळे कागदी पैसा अस्तित्वात आला. कागदी पैशाची माहिती आता आपण पाहूया. कागदी पैसा 5वा प्रकार. कागदी पैसा हा धातूच्या पैशाला पर्याय आहे. भारतात नोटा चलनात आणण्याचा एकाधिकार मध्यवर्ती बँकेकडे आहे. भारत सरकार व मध्यवर्ती बँकेकडून अंमलात आणलेल्या काही कागदी चलनाचा समावेश कागदी पैशात होतो. भारतामध्ये 1 रुपयाची नोट व सर्व प्रकारची नाणी भारत सरकारकडून चलनात आणली जातात व त्यापुढील चलनाच्या निर्मितीचे अधिकार मध्यवर्ती बँकेकडे म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे आहेत. कागदी पैसा हाताळण्यातील गैरसोय व पैसा साठवण्यातील जोखीम या कारणांमुळे बँक पैसा अस्तित्वात आला. 6वा प्रकार पाहूया आपण बँक पैशाचा किंवा पतपैशाचा. पतपैसा किंवा बँक पैसा 6वा प्रकार. पतपैसा म्हणजे बँक पैसा होय. बँका लोकांकडून ठेवलेल्या ठेवींच्या आधारे पतपैसा निर्माण करतात. त्याचा वापर पतपैसा निर्मितीसाठी केला जातो. हा केव्हाही काढता येतो किंवा ज्याचे दुसऱ्या व्यक्तीकडे धनादेश, धनाकर्ष इत्यादींच्या सहाय्याने हस्तांतरण करता येते. हा धनादेश, धनाकर्ष इत्यादी पैशासारखे कार्य करतो, परंतु पैसा नव्हे, तर ठेवी हस्तांतरित करण्याचे पतसाधन आहे. पतपैसा देशाच्या आर्थिक विकासासाठी महत्त्वाची भूमिका पार पाडतो. आजच्या जागतिकीकरणाच्या काळात पैसाविरहित देवाणघेवाण अधिक महत्त्वाची असल्याने प्लॅस्टिक पैसा अस्तित्वात आला. 7. प्लॅस्टिक पैसा. प्लॅस्टिक पैसा वापरणे आधुनिक तंत्रज्ञानामुळे सोपे झाले आहे. डेबिट व क्रेडिट कार्ड्स प्लॅस्टिक पैसा म्हणून वापरले जातात. नवनवीन शोधाचे पुढचे पाऊल म्हणजे इलेक्ट्रॉनिक पैसा होय. 8. इलेक्ट्रॉनिक पैसा. पैसा किंवा इलेक्ट्रॉनिक पैशाला मौद्रिक मूल्य असून ते इलेक्ट्रॉनिक यंत्रणेच्या सहाय्याने हस्तांतरित केले जाते. उदाहरणार्थ मोबाईल फोन, टॅबलेट, स्मार्ट कार्ड, संगणक इत्यादी. इलेक्ट्रॉनिक पैशाला मध्यवर्ती बँकेचे पाठबळ असते. इलेक्ट्रॉनिक पैसा जागतिक व्यवहारांमध्ये वापरला जातो. अंकात्मक किंवा संगणकीय पाकिट, डिजिटल वॉलेट्स हा देखील साठवलेल्या इलेक्ट्रॉनिक्स पैशाचा प्रकार आहे. अशा प्रकारे आपण 25 गुणांची प्रश्नपत्रिका सोडवलेली आहे. धन्यवाद. व्हिडिओ लेक्चर आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करायला आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. अभ्यासासाठी शुभेच्छा.